मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गौरीने नयनताराची कानउघडणी केल्याने किंवा गौरीने नयनताराला लाख मोलाचा सल्ला देताच आता नयनताराने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तो निर्णय म्हणजे थेट अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीला म्हणजेच कमळीला लग्नाची मागणी घातलेली असते आणि कांदा पोह्याचा सुद्धा कार्यक्रम तिथे पार पडणार असतो. पण हे सगळं काही होत असताना अनिकाला मात्र ही गोष्ट समजते आणि अनिकाला ही गोष्ट समजल्यानंतर आता अनिका खूपच मोठ्या डेंजर इथे इथे ती खूप काही कटकारस्थानं करत असते आणि हे सगळे काही कटकारस्थानं केल्यामुळे आता इकडे आपण पाहतो की लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा कमळी सोबत ऋषीचा हा सगळा काही बघण्याचा कांदा पोह्याचा कार्यक्रम होणार असतो त्याच वेळेला आता इकडे अनिका, कामिनी आणि रागिनी ह्या तिघींनीही खूप मोठे कटकारस्थानं केलेले असतात. कांदा पोह्याच्या कार्यक्रमातच पिसाळलेल्या त्या अनिकाने कांदा पोह्याचा कार्यक्रम उधळून लावण्याचं हे जे काही कटकारस्थान केलेलं आहे त्यामुळे नयनतारा भडकलेली असते आणि नयनतारा भडकल्यानंतर आता इकडे तिने कमळीचं थोबाडच फोडलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता इथे आपण मालिकेमध्ये पाहतोय की कशा पद्धतीने इथे आता कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी अनिका ह्यांना ही गोष्ट माहिती झाल्यानंतर त्या कशा पद्धतीने हा सगळा काही डाव इथे उधळून लावतायत हेच आपल्याला इथे पाहायचं आहे. तर आता विषय असा होतो की इकडे जी काही नयनतारा आहे नयनतारा मात्र इथे खूपच जास्त कन्फ्यूज असते. ती विचार करत असते मला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नाही आहेत. काय करू मी म्हणजे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं इकडे आता ती बोलत असते आणि त्याच वेळेला तिथे आता गौरी असते आणि गौरी तिथे असताना आपण पाहतो की इकडे गौरी म्हणत असते काय झाले तुम्ही एवढ्या अपसेट का बरं आहात म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. त्यावेळेला ती म्हणत असते खरं सांगू का मला इथे एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच की कमळीविषयी तुमचं काय मत आहे त्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमचं मत सांगाल का म्हणजे कमळी एकंदरीत तुम्हाला कशी वाटते तिचं वागणं असो चालणं असो बोलणं असो किंवा तिचा इतरांसोबतचा जो वागण्याचा व्यवहार असो ते सगळं तुम्हाला कसं वाटते. त्याच वेळेला आता गौरी म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का लहान तोंडी मी मोठा घास घेते पण लहान तोंडी मोठा घास घेत असल्याने मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल आणि ती म्हणजे की हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा कमळी ही मनाने फार चांगली आणि गोड मुलगी आहे बघा. ती ज्या घरामध्ये जाईल ना त्या घरामध्ये ती सोनं करेल किंवा त्या घराचं ती नंदनवनच करेल. आणि तेव्हा नयनतारा म्हणत असते आता मला एक गोष्ट सांगा गौरी साधना मावशी म्हणजे तुम्हाला माहिती ना आपला ऋषी कसा आहे काय आहे मग ऋषी अशा पद्धतीचा मुलगा आहे तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की त्याच्यासाठी कमळीचं स्थळ चालून आलेलं आहे मग तुम्हाला कमळीच्या आणि ऋषीच्या स्थळाविषयी काय वाटतंय असं ती विचारत असते. आता हे सगळे प्रश्न जेव्हा ती गौरीला विचारते तेव्हा गौरी म्हणत असते तुम्ही हे गोष्ट मला विचारतायत ह्यात तर मला खूपच आनंद आहे किंवा तुम्ही मला ह्या योग्यतेचं समजले त्यामुळे सुद्धा माझ्या मनाला फार समाधान वाटले. खरं सांगू का ऋषी बाबा आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघांची ही जोडी अनुरूप आहे. म्हणजे असं म्हणतात ना की एखादा आनंदात असेल आणि त्याच्या जोडीला दुसऱ्याने साथ दिली पाहिजे किंवा एखादा व्यक्ती जर दुःखात असेल आणि दुसरा त्याला कसा सांभाळून घेऊ शकतो तसं त्यांचं नातं आहे बघा. म्हणजेच एकंदरीत काय तर ऊन सावलीप्रमाणे मी तुम्हाला तेच सांगायलोय तुम्ही अजिबात काळजी करू नका बिनधास्त ह्या नात्याला तुम्ही इकडे होकार द्या असं गौरी म्हणून जाते. आता इकडे हे सगळं काही होत असताना दुसऱ्या बाजूला आता गुरुजी घरी आलेले असतात. आता गुरुजी घरी आल्यानंतर इथे राजनला ते भेटतात आणि राजनला भेटल्यानंतर आता गुरुजी राजनला म्हणत असतात हे बघ राजन मला माहिती तुझ्या मनामध्ये काय आणि कशा पद्धतीने हे सगळे विचार सुरू आहेत पण तू काळजी करू नकोस. तू ज्या व्यक्तीपासून किंवा तू ह्या आणलेल्या पोरीपासून जसा लांब
लांब पळतोयस ना, तेवढाच तिच्या जवळ जाण्याचा किंवा तिच्यामध्ये गुंतत जाण्याचा तू प्रयत्न करत आहेस किंवा तुझ्याकडून ते होत आहे, कारण नियतीला तेच मान्य आहे. असं समज की ती तुझीच मुलगी आहे, असा गुरुजींनी संकेत दिलेला असतो. आणि आता तर काय, नयनतारा मॅडमनी इथे ऋषी आणि त्याचबरोबर कमळी ह्या दोघांच्याही इथे कांदा पोह्याचा किंवा लग्नाचा विचार करण्याचा जो काही इथे विचार केला आहे, त्याला तुझी आता सहमती असावी, असा हा संकेत आता गुरुजींनी इथे जनला दिलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नयनताराने आता विचार केलेला असतो की आता ज्या पद्धतीने इथे साधना मावशी म्हटल्यात त्या पद्धतीने एकदा विचार करून पाहावं का, आणि म्हणूनच त्या आता ऋषीकडे जातात. आता ऋषीकडे गेल्यानंतर ऋषीला म्हणत असतात, ऋषी मला तुझ्याशी थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्याच वेळेला ऋषी म्हणत असतो, आत्ता तुला काय बोलायचं आहे आई, तुला सांगू का प्लीज, आत्ता तू लग्नाविषयी बोलायला आली असशील किंवा त्या अनामिकाविषयी बोलायला आली असशील ना, तर प्लीज मला आत्ता काहीच नाही बोलायचे. तेव्हा नयनतारा म्हणत असते, मी अनामिकाविषयी नाही बोलायला आले, तर मी बोलायला आले आहे ते म्हणजेच की फक्त कमळीविषयी. आणि तिथेच किचनमध्ये बसून गौरी हे सगळं काही ऐकत असते. तेव्हा तो म्हणत असतो, आता आणि कमळीचं काय, हे बघ आई, उगाचच आता कमळी आणि माझ्या नात्याला तू उगाचच एलिगेशन्स लावू नको प्लीज. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, तसं नाही रे ऋषी, तुला कमळीबद्दल काय वाटतं. तेवढ्यातच रोहित तिथे आलेला असतो. रोहित म्हणत असतो, आई तू पुन्हा कमळीचा विषय का बरं काढलेला आहेस, आणि कमळी आणि ऋषीचं नातं कधीच परफेक्ट होऊ शकत नाही. त्याच वेळेला आता इकडे नयनतारा म्हणत असते, एक मिनिट, मी काय म्हणते ते तरी अगदी ऐकून घे. त्याच्या मनामध्ये कमळीविषयी काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुला समजायला हव्यात ना, आणि त्यात तू गोष्टीचा विचारसुद्धा करायला हवास ना. त्याच वेळेला आता गौरी म्हणत असते, आता मी ह्यांना हे सांगितलं आहे, पण ह्यांनी ह्या गोष्टीचा फारच विचार करायला सुरुवात केली आहे बहुतेक, असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. तेव्हा नयनतारा ऋषीला विचारत असते, ऋषी मी तुला काहीतरी विचारले. तेव्हा ऋषी म्हणत असतो, आई तू जर हे खरं खरं विचारत असलीस तर मी तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की ऋषी, कमळी माझी फारच चांगली मैत्रीण आहे, आणि ती माझी एवढी चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे तू आता नाही त्या गोष्टी आणि नाही ते सगळं काही उगाचच बोलू नकोस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी अन्नपूर्णा आहे, ती अन्नपूर्णा इथे कमळीसोबत बोलत बसलेली असते. आणि त्याचबरोबर कमळीसोबत बोलत असताना आता तेवढ्यातच नयनताराचा फोन आलेला असतो. नयनतारा म्हणत असते, हे बघा अन्नपूर्णाताई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, ते म्हणजेच की उद्या मी आणि ऋषी तुमच्याकडे येतोय. तुम्ही जी काही ऋषीसाठी कमळीच्या लग्नाची किंवा तिच्यासाठी जी काही मागणी घातलेली आहे ना, त्यावरच मला बोलायचं आहे. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, जर तुझा होकार असेल तर आपण कांदा पोहेचा कार्यक्रमच करून टाकू का, असं त्या म्हणत असतात. तेवढ्यातच आता इकडे अन्नपूर्णा आणि कमळी ह्या दोघी जणी बोलत असतात, आणि तिथे निंगीसुद्धा असते. त्याचबरोबर अनिकासुद्धा आता त्यांचं बोलणं ऐकत असते. इथे ह्या लोक बोलत असतात. कमळी म्हणत असते, आजी मी काय म्हणतो, हे बघा मला तुमचं सगळं काही मान्य आहे, पण मला असं वाटतंय की एवढ्या लवकर घाई करायला नको, मला आत्ताच इतक्यात लग्न करायचं नाही आहे. तेवढ्यातच अन्नपूर्णा म्हणत असतात, कमळी तुला सांगू का, ऋषीसारखा मुलगा आपल्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही, आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू नाही म्हणू नकोस ह्या स्थळाला. हे बघ आता तुझ्या आजोबांची तब्येतसुद्धा तुला माहिती आहे, ते कसे आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे, आणि त्यामुळे ही माझी शेवटची जी काही इच्छा आहे ना, ती तू पूर्ण कर, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर आता आपण पाहतो की तिथे अनिकाने हे सगळं काही ऐकलेलं असतं, आणि अनिकाने हे सगळं काही ऐकल्यानंतर कमळी आणि त्याचबरोबर ऋषी ह्या दोघांचाही आता ही ग्रॅनियाची साखरपुडा करण्याचा विचार करत आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात येते, आणि ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर ती आता एक गोष्टीचा विचार करत असते. त्यामुळे ती धावतच आता कामिनी आणि रागिणीकडे जाते. तिथे गेल्यानंतर खूप जास्त कांगावा करत असते आणि म्हणत असते, त्या ग्रॅनी आजीला तर मी आता रात्रीतच संपवत आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ती राहिली नाही पाहिजे, काही जरी झालं तरीसुद्धा तिचा द एंड झालाच पाहिजे. तेव्हा कामिनी म्हणत असते, काय झाले. तेव्हा ती म्हणत असते, उद्या नयनतारा आणि त्याचबरोबर ऋषी आपल्याकडे येणार आहेत, आणि ऋषी आणि नयनतारा इकडे आपल्याकडे आल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, ती लोक ना इथे कमळी आणि ऋषीचा बघण्याचा कांद्या पोह्याचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळे
मी तो सक्सेस होऊच देणार नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. अन्नपूर्णाची राजांची खूप जास्त धावपळ सुरू असते, कारण आज हा कांद्या पोहेचा कार्यक्रम त्यांना निर्विघ्नपणे पार पाडायचा असतो. तेव्हा कामिनी विचार करत असते, काही जरी झालं तरी माझ्या नातीचा म्हणजेच अनिकाचा आणि ऋषीचाच कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला पाहिजे, नाहीतर तो कोणाचाच होणार नाही असा ती विचार करते. इकडे आता हे दोघेही जण छान तयार झालेले असतात. तेव्हा ऋषी म्हणत असतो, आई पुन्हा एकदा विचार कर, तू कमळी आणि माझ्या लग्नाचा विचार करतेस आणि आज कांद्या पोहेचा कार्यक्रम आहे. उद्या जाऊन तुला असं वाटायला नको की कमळी तुझ्या योग्यतेची नाही आहे आणि तिला तू काही बोललेले ह्या गोष्टी मला चालणार नाही आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा नयनतारा म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी हा विचार आणि हा निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला आता इकडे अन्नपूर्णाने कमळीला सुंदर अशी साडी नेसायला दिलेली असते. आता जेव्हा इकडे आता नयनतारा आणि ही लोक येतात, ते आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जी काही आता इथे अनिका आहे आणि अनिका त्याचबरोबर ह्या लोकांना राग आलेला असतो. अनिका म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी ह्यांचा प्लॅन सक्सेस होऊच देणार नाही. जेव्हा आता इकडे चहा पाणी होतं, त्याचबरोबर चहा पाणी झाल्यानंतर आता कांद्या पोह्याचा कार्यक्रम होतो आणि तेव्हा कमळी ही खूपच सुंदर अशी साडी नेसून आलेली असते. कमळी जेव्हा खूपच सुंदर अशी साडी नेसून येते आणि साडी नेसून आल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती खूपच कमाल दिसत असते. पण अनिका येते आणि अनिका त्या पोह्याची डिश उधळून लावण्याचं काम करत असते आणि तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा आणि राजनला राग येतो आणि अन्नपूर्णा उठून आता अनिकाचं थोबाड फोडत असतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा कमळी.